संसाराचं स्वरूपच अपूर्ण आहे आणि ज्याचं स्वरूप अपूर्ण असतं ते कधीच पूर्ण नसतं. हो, ज्याचं स्वरूप हो देव पूर्ण आहे, परमार्थ पूर्ण आहे, संत पूर्ण आहे, है की नाही. हो, म्हणून महाराज पूर्ण जर आपण पूर्णाशी जुडलो तर आपण बी एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण म्हणजे काय? आपण पूर्ण कसे होतो? आपण सुद्धा भगवंताच्या स्वरूपात एकरूप झालो म्हणजे आपण पूर्ण झालो. हो महाराज, कुठपर्यंत असताय? गंगा 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 वाहते, ऐक नाही, समुद्राला मिळते, गंगा आली समुद्राला मिळते. हो, पण गंगा जोपर्यंत समुद्रापासून बाजूला आहे तोपर्यंत गंगा आहे. हो, एकदा का ती गंगा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी, तसं आहे. हो, भगवान परमात्मा सागर आहे. हो, आणि त्या सागरात आपण एक, मग आता कशाचं जीवन, कशाचं परिच्छिन्न, कशाचं अपूर्ण? भगवान परमात्मा सच्चित आनंद प्रकारचं स्वरूप आपल्याला मिळतंय. मग आपण कशाचे वेगळे? त्याच्यासाठीच परमार्थ करायचा आहे. भगवंताच्या स्वरूपात आपण एकरूप व्हावं यासाठी परमार्थ आहे, आनंद आहे, नामस्मरण, दुसरं कशासाठी नाही मायबाप. हो, समुद्रात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याला वेगळं नाव आहे. नदी, नाला, ओढा, गंगा, सागर काय असेल ते असेल. हो, पण जी काही ओढा, नाला, अहो गावा मागील ओढ, हो, गंगा म्हणणं म्हणे अमंगळ. हो, खटा नटा यावे, हे सगळं तिथंच बसतं बघा. हो, कसंही असू द्या भगवान परमात्मा आपला स्वीकार करतो. असो नसो भाव आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. हो, पण देवाला शरण जावं. हो, भाव कसाही असू द्या, ज्यांनी भगवंताच्या शरणागतीचा मार्ग स्वीकारला, हो, देव त्यांना कधीच महाराज विसरत नाही. हो, देव विनंती करतो देवाला, आहे का नाही.